नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे अहिल्यानगरमध्ये प्रथमच 3 दिवसीय संगीत नाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. 25, 26 आणि 27 ऑगस्ट रोजी सावेडी येथील माऊली सभागृहात हा महोत्सव होणार असून रसिकांना प्रवेश विनामूल्य आहे. या महोत्सवासाठी अहिल्यानगरमधील श्रुती संगीत निकेतन संस्थेकडून समन्वयाचे कार्य करण्यात येणार आहे. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. धनश्री खरवंडीकर यांनी ही माहिती दिली. महोत्सवाचे उद्घाटन 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 वाजता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, खासदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप, आमदार अक्षय कर्डिले, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. महोत्सवाची सुरुवात 25 ऑगस्ट रोजी श्रुती संगीत निकेतनच्या वतीने संगीत ऊस डोंगापरी या नाटकाने होईल. हे नाटक सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित डॉ. विकास कशाळकर यांनी लिहिले असून संगीतही त्यांचेच आहे. दिग्दर्शन डॉ. धनश्री खरवंडीकर यांचे असून अहिल्यानगरमधील कलाकार भूमिका साकारणार आहेत. अहिल्यानगरला संगीत नाटक आणि संगीत क्षेत्राची समृद्ध परंपरा लाभली आहे. पंडितराव नगरकर, शाहू मोडक, मधुकर तोरडमल यांसारख्या कलाकारांसह अनेक तपस्वी संगीतकारांची परंपरा या शहराला लाभली आहे. त्यामुळे शहरात प्रथमच आयोजित होणाऱ्या या संगीत नाट्य महोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. मराठी संगीत नाटकांना गतवैभव प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संगीत नाट्य महोत्सव आयोजित करण्यात येत आहेत. अहिल्यानगरमधील संगीत व नाट्य रसिकांसह विद्यार्थी आणि गुरुजनांनी महोत्सवाचा लाभ घ्यावा असं आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि श्रुती संगीत निकेतनच्या वतीनं करण्यात आलं आहे. नमस्कार, श्रुती संगीत निकेतनची अध्यक्षा डॉक्टर धनश्री खरवंडीकर. आपल्या नगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे एक आगळा वेगळा संगीत नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे आणि हा नगरला मिळालेला प्रथमच बहुमान आहे. आणि श्रुती संगीत निकेतन या संस्थेकडून समन्वय या नाट्य महोत्सवासाठी शासनाकडे केला जाणार आहे. या संगीत नाट्य महोत्सवामध्ये 25, 26, 27 असे 3 दिवस, 25, 26, 27 ऑगस्ट रोजी 3 दिवस 3 संगीत नाटकं नगरकर रसिकांना पाहायला मिळणार आहेत. त्यामध्ये 25 ऑगस्टला पहिल्या दिवशी डॉक्टर विकास कशाळकर लिखित नगरच्या श्रुती संगीत निकेतन तर्फे संगीत उसो डोंगापरी हे संत चोखामेळा यांच्या जीवनावर आधारलेलं संगीत नाटक आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या दिवशी बालगंधर्व संगीत रसिक मंडळ पुणे या संस्थेतर्फे संगीत संत कान्होपात्रा हे नाटक आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि तिसऱ्या दिवशी दिनांक 27 ऑगस्ट रोजी रत्नागिरी येथील खलवायन संस्थेतर्फे गोविंद बल्लाळ देवल लिखित संगीत संशय कल्लोळ हे लोकप्रिय नाटक आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या तिन्ही संगीत नाटकांचा प्रयोग आपण सर्व नगरकर रसिकांसाठी विनामूल्य असणार आहे. त्याच्यामुळे आपण सर्व नगरकर रसिकांनी नेहमीप्रमाणेच उदंड आणि भरभरून प्रतिसाद या संगीत नाट्य महोत्सवाला द्यावा. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार यांच्या उद्देशानुसार संगीत नाटकांना गतवैभव प्राप्त व्हावं म्हणून महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या ठिकाणी हे संगीत नाट्य महोत्सव आयोजित केले जाणार आहेत. आणि यावर्षी पुणे, मुंबई, सांगली, रत्नागिरी इथे मागील वर्षी अनेक ठिकाणी झालेले होते. त्यातनं हा नगरला या श्रुती संगीत निकेतनच्या कार्याची दखल घेऊन की आपण नगरमध्ये संगीत नाटक चळवळ जी चालू केली गेली अनेक वर्षे, 12 वर्षे, तर त्या चळवळीची दखल घेऊन, कार्याची दखल घेऊन नगरला, नगरच्या नाट्य रसिकांची अभिरुची, कलाकारांची आवड ही लक्षात घेऊन हा संगीत नाट्य महोत्सव दिला गेलेला आहे. याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभार मानते आणि आपण सर्व नगरकर रसिकांना आवाहन करते की आपण या संगीत नाट्य महोत्सवासाठी जरूर या. सर्वांना आग्रहाचे आमंत्रण. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.